मुंबई विमानतळ परिसरात ज्या झोपड्या आहेत त्यांचा मुद्दा देखील आता ऐरणीवर आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अहमदाबाद विमान अपघातानंतर आता मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मुंबई विमानतळ परिसरातील या झोपड्यांमुळे अपघाताची शक्यता आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी या झोपड्या हटवण्यास विरोध केलाय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून फनेल झोनमधील इमारती आणि झोपड्यांचं पुनर्वसन हे रखडलंय। तर आता भविष्यात दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी घेतला, बघूया। अहमदाबाद विमान दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय। विमान दुर्घटनेचं खरं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी ज्या पद्धतीने विमान हे इमारतीवर कोसळलंय त्यानंतर आता अहमदाबाद घटनेनंतर मुंबईत देखील अपघात घडण्याची वाट बघायची का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण मुंबईतील जे विमानतळ आहे या विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्या आहेत, फनेल झोनमधील इमारतींचं पुनर्वसन आहे ते रखडलेलं आहे। विमानतळावरून रोज शेकडो विमानांचं उड्डाण हे होत असतं, मात्र विमानाच्या खालीच आपण पाहिलं तर या झोपडपट्ट्यांचं प्रमाण अधिक आहे। यांचं पुनर्वसन अद्याप झालेलं नाही, त्यामुळे कधीही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात। आपण जर पाहिलं तर अनेकदा या संदर्भातील प्रश्न आहे ते उपस्थित झालेले होते, मात्र राजकारणी नेते मंडळींनी या झोपडपट्टी हटवण्यासाठी सातत्याने जे काही विरोध करण्यात आलेले होते, प्रत्येकाची राजकीय भूमिका वेगवेगळी होती। यामुळे हा संपूर्ण परिसर आहे त्याचं पुनर्वसन आहे ते रखडलेलं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवानसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।